रामकृष्ण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोतहो, आपण काल 124 क्रमांकाचा श्लोक पाहिला. आज आपण 125 क्रमांकाचा श्लोक पाहूया. अनाथादिनाकारणे जन्मताहे कलंकी पुढे देव होणार आहे. जयावर्णितासीनली वेदवाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. श्रोतो, आपण मागील काही श्लोकामध्ये भगवंताच्या अनेक अवताराचं चिंतन पाहिलं, ज्यामध्ये मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बौद्ध मौनी अवतार या अवताराबद्दल आपण चिंतन केलेलं आहे. आज आपण जो श्लोक पाहत आहोत त्या श्लोकामध्ये समर्थांनी आणखीन एका अवताराचं वर्णन केलेलं आहे, जो अवतार पुढे भविष्यामध्ये होणार आहे, ज्याला कली अवतार, कलंकी अवतार असं म्हटलं जातं. त्यामध्ये आपण मागे हे चिंतन करताना पाहिलं की भगवंत अवतार का घेतात, की भक्ताच्या रक्षणासाठी आणि अधर्म संपवण्यासाठी भगवंत अवतार घेतात. या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, ज्याला जगात कोणी आश्रय देत नाही तो अनाथ आहे, आणि जो आर्थिक, शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अत्यंत दुर्बळ झालेला आहे तो दीन आहे. यामध्ये अनाथ आणि दीन या दोन शब्दावरती समर्थांनी सांगितलेलं आहे की जो अनाथ आहे, म्हणजे अनाथ म्हणजे कोण, ज्याचं जगामध्ये कोणी नाही असा तो अनाथ. आणि दीन कोण, तर ज्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे, शारीरिक कमकुवत आहे, मानसिकदृष्ट्या अत्यंत दुर्बळ झालेला आहे, असा दीन. जेव्हा संपूर्ण समाज अशा असह्य लोकांना नाकारतो ना, किंवा त्यांच्यावर अन्याय करतो, तेव्हा परमात्मा स्वतः सगुण रूपात जन्म घेतात, अवतार घेतात. जसं भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, परित्राणाय साधूना विनाशाचं दुष्कृता. म्हणजे जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो या पृथ्वीवरती, तेव्हा भगवंत अवतार घेतात. जयावर्णितासीनली वेदवाणी, म्हणजे भगवंताचं वर्णन करता करता, त्यांचं गुण गाता गाता वेद सुद्धा कमी पडतात. ज्या परमेश्वराचे अंतिम सत्य काय आहे हे शोधताना वेदामधले शब्द सुद्धा कमी पडतात. नेती नेती म्हणून थकले, तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक ईश्वराचा पसारा मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे. ईश्वर कसा आहे, आपण हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचा ईश्वर आहे.
आपण त्याचं रूप स्वरूप हे वर्णन करता येत नाही. भगवद्गीतेमध्येही भगवंतानी अर्जुनाला त्याचं विश्वरूप दाखवलं. ते अर्जुनाला सुद्धा पाहता आलं नाही. म्हणजे त्याच्यासाठी ईश्वराने भगवंतानी त्याला विशेष दृष्टी दिली होती. तेव्हा तो भगवंताचं विराट रूप पाहून सुद्धा घाबरून गेला होता. म्हणजे असे भगवंताचे अनेक रूप आहेत. भगवंताचे रूप, त्याचं काय म्हणतात गुण, काय आपण काय घाला, वेदसुद्धा तिथे फिके पडतात. वेदवाणी सुद्धा तिथे फिके पडते. आणि समर्थ शेवटच्या चरणात म्हणतात, नपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. म्हणजे भगवंत आहे ना, आपल्या भक्ताला कधी सोडत नाही, एकटा कधी पडत नाही. जो अनाथ आहे, जो दीन आहे, जो दुबळा आहे, भगवंत त्याच्यासाठी जन्म घेतो आणि त्याची उपेक्षा कधीही करत नाही. यापुढे भगवंताचा हा 10वा अवतार होणार आहे, ज्यामध्ये कल्की अवतार होणार आहे. म्हणजे विद्वानाच्या मतानुसार जे शास्त्रकार आहेत त्यांच्या मतानुसार हा कल्की अवतार भगवंताचा होणार आहे. पण तो कधी होईल, केव्हा होईल, कुठे होईल हे काही आपल्याला माहीत नाही. त्यामध्ये मतभेद आहेत. पण नामदेव महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की भगवंताचा हा कल्की अवतार जो आहे ना, तो संबलपूर येथे होणार आहे. आता संबलपूर हे जे आहे ते बिहार राज्यामध्ये पण आहे, उत्तर प्रदेशमध्ये पण आहे. त्यामध्ये मतभेद आहेत. हे निश्चित स्थळं नाही आहे. आणि नामदेव महाराजांनी पुढे असंही सांगून ठेवलेलं आहे की त्यांच्या आईचं नाव सावित्री असेल, वडिलांचं नाव जसराज असेल. तर यामध्ये मतभेद आहेत. म्हणजे पण अवतार होणार, निश्चित होणार. का होणार आपल्याला माहीत आहे की 4 युग आहेत. कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापर युग आहे आणि हे कलियुग आहे. कलियुग म्हणजे काय? हे पापाचं युग आहे. हे पापाचं युग आहे, पापी युग आहे. आणि या पापी युगामध्ये पाप वाढलेलं आहे आणि भयंकर पाप वाढलेलं आहे. म्हणूनच हे पापाचा नाश करण्यासाठी भगवंत पुन्हा अवतार घेणार आहेत. म्हणजे शेवटच्या काळामध्ये अर्जुनाला कलीचे दर्शन झाले असे म्हणतात आणि त्याचं चित्र रेखाटलं गेलं. म्हणजे कली कशी असतील, तर कलीचं रूप हे भयंकर कलीचं रूप रेखाटलं गेलेलं आहे. काळा बलाढ्य पुरुष, अंगावरती पूर्ण केस, म्हणजे राक्षसी स्वरूप, ज्याच्या हातामध्ये जीभ आहे, एका हातामध्ये जनेंद्रिय धारण केलेलं आहे. असं म्हणजे भयानक रूप, कलीचं रूप वर्णन केलं गेलेलं आहे. मग या कलियुगामध्ये काय माणसाचं अधपतन होणार आहे. माणूस ना आता नीतिमत्तेने वागतच नाही आहे या कलियुगामध्ये, आपण पाहतो सर्वजण. आणि त्याची प्रमुख 2 कारणं सांगितली आहेत. मानवाचं का अधपतन होणार आहे त्याची प्रमुख 2 कारण. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे जिवा आणि दुसरं आहे जनेंद्रिय, म्हणजे गुप्तेंद्रिय ज्याला आपण म्हणतो. कारण का आज बघा, माणूस काही बोलतो, कोणाबद्दलही बोलतो, काही वाईट साईट बोलतो, निंदा करतो, नालस्ती करतो. त्याच्या जिभेवरती भगवंताचं नाव नाही आहे, नामस्मरण नाही आहे. म्हणजे काय म्हणतो त्याला, त्याची जिभेवरती ना भगवंताचं कीर्तन नाही आहे, गुणगाणं नाही आहे, अशी माणसाची जीभ झालेली आहे. आणि माणसाच्या खाण्यापिण्यावर काही निर्बंध राहिलेले नाही. आपल्याला भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे काय खायचं, कसं खायचं, कुठं खायचं, किती खायचं. पण आजच्या या कलियुगामध्ये ना माणसाची जीभ हे खाण्यापिण्यासाठी काय म्हणतात त्याला, वाचाळ झालेली आहे, लाचार झालेली आहे. म्हणजे काय खावं, कुठं खावं, कोणाच्या घरी खावं, कधी खावं, किती खावं, याच्याबद्दलचं प्रमाण राहिलेलं नाही. खानपिण्यावर माणसाचं प्रमाण राहिलेलं नाही ना, बोलण्यावरती माणसाच्या नियंत्रण राहिलेलं नाही आहे, भगवंताचं नाव राहिलेलं नाही आहे. त्यामुळं या कलियुगामध्ये माणसाचं अधपतन होण्याचं मुख्य कारण हे त्याची जिव्हा असेल असं सांगितलं गेलेलं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे त्याची जनेंद्रिय, गुप्तांग ज्याला म्हणतो आपण त्याला. कारण का या कलियुगामध्ये ना माणूस हा विषयभोगी झालेला आहे. म्हणजे विषय सुख घेण्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन नाही करत. काय पशुतुल्य भोग जे म्हणतो ना आपण, ते वाढलेलं आहे या कलियुगामध्ये. आणि आपल्याला ब्रह्मचारी लोक भेटत नाही, साधू संत लोक भेटत नाही आहे.
आताच आपण बघितलं तर नाते गोते म्हणजे माणसाने सर्व विसरलेले आहेत. आपला मावशी असेल, काका असेल, आजोबा असतील, आजी असतील, आई असेल, आपले हे अनेक नाते गोते माणूस विसरून फक्त मीपणा, माझं अ, याच्यामध्ये माणूस भरकटत चाललेला आहे. आजकालचे जर आपण माणसाचं जर जीवनमान बघितलं तर माणूस हा केवळ पैशाच्या मागे, पोट भरण्याच्या मागे लागलेला आहे. हं. त्याला सुख कुठं आहे, कशात आहे याची सुद्धा थोडक्यात जाणीव राहिलेली नाही आहे. माणसाचं जगणं म्हणजे पशूचं जगणं झालेलं आहे. पशु आणि मानवामध्ये आता कुठलाही भेद राहिलेला नाही असं बोलायला काही हरकत नाही. कारण का मानवाने इतकी जरी कितीही प्रगती केली तर सोबत काय घेऊन जाणार आहे मेल्यानंतर? काहीच नाही घेऊन जाणार. किती लाखो रुपये कमवून ठेवू दे त्यांनी किंवा करोडो रुपये कमवून ठेवू दे. त्याच्या हाती काय येणार आहे? काहीच नाही येणार हो. माणसाची राखसुद्धा म्हणजे गंगेमध्ये मिसळली जाते. काहीच नाही सोबत येणार. मग हे जे इतकं पाप वाढलेलं आहे, या पाप सर्व नष्ट करण्यासाठी भगवंत कल्की अवतार घेणार, या सर्व दुष्पापी लोकांचा नाश करणार. काय जे पुण्यवंत आहेत, जे भाग्यवंत आहेत, जे भगवंताची कीर्ती गुणगान करतात, काय त्याच लोकांचा काय म्हणतात त्यांना जे ठराव लागेल. आणि हे पापी सर्व जे लोक आहेत ना, ते सर्वांचा नाश भगवंत करणार असं म्हणजे शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंत कल्की अवतार घेऊन पुन्हा एक चांगल्या युगाची निर्मिती करणार आणि ज्या युगामध्ये धर्माचरण राहील, धर्मानुसार लोक वागतील, ब्रह्मचार्याचं पालन केलं जातील. आज माणूस ना म्हणजे आपले नातेगोते सुद्धा बघत नाही हो. इतक्या वाईट वाईट बातम्या पाहायला मिळतात. लहान लहान लेकरं, त्यांच्यावरती अत्याचार होतात. लहान लहान मुली असतील त्यांच्यावर अत्याचार होतात. महिला सुरक्षित नाही आहेत. असे अनेक पाप घडत आहेत. आपण पाहतोय की इतकं म्हणजे भयानक वाटतं की आजच्या म्हणजे ती बातम्या बघितल्यानंतर, वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर किंवा मानव हा कुठं चाललेला आहे? मानवाचा जन्म नेमका कशासाठी झालेला आहे? माणूस म्हणून माणसाला जगता येतं का? माणूस म्हणून माणसाकडे पाहावं का? कोणावर विश्वास ठेवावा? कोणावर विश्वास ठेवू नये. म्हणजे कोणाला आपण मदत करावी आणि कोणाला मदत करू नये, हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. असं म्हणतात की या युगामध्ये ना जे पापी आहेत, जे भ्रष्ट आहेत, तेच लोक सुखी समाधानी आहेत आणि जे सत्याच्या मार्गाने चालतात ना, अशा लोकांना खूप त्रास होतो, दुःख होतात. नामदेव महाराजांनी एक छान अभंग सांगितलेला आहे. म्हणजे या कलियुगाच्या संदर्भामध्ये, एका कलियुगाचा धर्म, पुत्र सांगे पित्यास काम, ब्राह्मण तज्जती ब्रह्मकर्म, ऐसे वर्तमान मांडले, माया बहिणी दवडती, स्त्री आपुली आणविती, एका एका नवलगती, अगा श्रीपती परियेसी, भार्या न करती परतीची सेवा, नाही कवना धर्माचा हेवा, वर्ततसे पापाचा ठेवा, अगा केशवा परियेसी, अरे वैराग्याचा घराचारू, आणि संन्यासाचा मोह थोरू, संता बहुत अहंकारू, रुसले न लगे कोणासी, झाला कलेचा प्रवेशू, तुम्हा नामाचा विश्वासू, हृदयी ऋषिकेशू, विष्णुदास नामा म्हणे. म्हणजे नामदेव महाराजांनी खूप छान या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे की या कलियुगामध्ये पुत्र पित्याला काम सांगतो. आपण बघतोय आजचं काळ कसं आहे, आपल्या घरातलं वातावरण, आपल्या समाजातलं वातावरण काय चालू आहे, कसं चालू आहे. आणि जे ज्ञान काम करणारे आहेत, ज्या धर्माचे काम करणारे आहेत, ते त्यांनी वर्ज केलेलं आहे. आपली जी माया आहे, बहिणी आहेत, आपण त्या बहिणीला बहीण म्हणत नाही, भावाला भाऊ म्हणत नाही, आणि आपण आपल्या स्त्रीला स्त्री म्हणून संबोधत नाही. काय नवल गती सांगायची, एक एक नवल आहे म्हणतात महाराज. आणि भार्या न करती पतीची सेवा, आजकाल बायका पण आपल्या नवऱ्याची सेवा करत नाही. अगा केशवा परियेसी, हरे वैराग्याचा घराचारू, आणि संन्यासाचा मोह थोरू. आजकालचे संन्यासी संत साधू पुरुष पण काय फक्त माळा लावणे, टिळा लावणे म्हणजे साधू संन्यासू संत झालेले आहेत. फक्त माळा दाखवायचं आणि टिळा दाखवायचं असं झालेलं आहे. म्हणजे नामदेव महाराजांनी हा अतिशय छान असा अभंग लिहून म्हणजे कलियुगाची
कलियुगामध्ये काय होणार आहे, कसं होणार आहे, काय त्या संदर्भामध्ये खूप छान मांडलेलं आहे. आणखीन एक अभंग आहे नामदेव महाराजांचाच. ऐसा कलियुगेचा आचार, क्रिया भ्रष्ट झाले नर, मंचकावरी बैसे राणी, माता वाहतसे पाणी, स्त्रियसी अलंकार भूषण, माता वळीतसे शेण, स्त्रियसी पाटावाची साडी, माता नेसे चिंध्याची लुगडी, सासुरयाच्या योग्य मान, मायबापानं घाली अन्न, साली सासवा आवडती, बहीण भावा तोंडी माती, स्त्रियेशी एकांत गोडी, मातीसी म्हणे रांडवेडी, म्हणे विष्णुदास नामा, ऐसा कलियुगाचा महिमा. किती छान नामदेव महाराजांनी या कलियुगाचं वर्णन केलेलं आहे. आणि हे काही वेगळं नाही आहे आपल्याला. आपण पाहतोय हे आपल्या समाजामध्ये घडतं, आपण बघतोय हे चालू आहे समाजामध्ये. म्हणून इतकं भ्रष्ट झालेलं आहे आजचा समाज. आणि अधर्म वाढलेला आहे या काळामध्ये. म्हणून भगवंत पुन्हा अवतार घेऊन या पापाचा, या अधर्माचा नाश करण्यासाठी पुन्हा येणार असं समर्थ या श्लोकामधून सांगतात. अनाथा दिनाकारणे जन्मताहे, कलकी पुढे देव होणार आहे, जयावर नितासी नली वेदवाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. कुंडलिकावरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय.